उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। बारामतीतल्या विकास कामांची आणि मिडद इथल्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची अजित पवार यांच्याकडून पाहणी। बारामती बस स्थानकाचं काम अंतिम टप्प्यात, लवकरच बस स्थानकाचं उद्घाटन होणार, अजित पवारांची माहिती। इंदापुरात अजित पवारांकडून अत्याधुनिक फायर ब्रिगेडच्या वाहनाची पाहणी। अजित पवारांनी हाताळलं अत्याधुनिक फायर ब्रिगेडचं स्टीअरिंग। रत्नागिरीत उदय सामंत आणि विनायक राऊत यांची माहिती भेट। शासकीय विश्रामगृहात मंत्री सामंत यांची खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये अक्षता निमंत्रण अभियान सुरू। कणकवली परिसरात घरोघरी जाऊन नितेश राणेंनी दिलं अक्षता निमंत्रण। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी कोल्हापूरच्या कागलमधील विठ्ठल रुक्मिणीचं घेतलं दर्शन। यावेळी ज्योतिरादित्य शिंदेंनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छताही केली। खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी घेतलं माळेगावच्या खंडोबाचं दर्शन। आपण पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवणार, चिखलीकरांची माळेगावात घोषणा। भुजबळांच्या बीड दौऱ्याला विरोध करणाऱ्या मराठा समन्वयकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। भुजबळ घटनात्मक पदावर न राहता बीडला आले तर स्वागत करू, मराठा समन्वयकांची भूमिका। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची औरंगजेबाच्या कबरीशी तुलना करणं अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याच्या अंगलट। ऑडिओ क्लिप व्हायरल होताच गुन्हा दाखल। नाशिकमधल्या 27व्या युवा महोत्सवामध्ये तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग। विविध राज्यातल्या तरुणींकडून पारंपरिक सांस्कृतिक कला सादर। विविध राज्यातल्या वस्तूंचं महोत्सवात प्रदर्शन। सांगलीच्या कडेगावात काँग्रेस कार्यकर्ता युवक मेळाव्याला सुरुवात। देशभरातले काँग्रेस नेते आणि आमदार यांची उपस्थिती। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात। यात्रेत तैलाभिषेक सोहळा, मानकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यावर नगर प्रदक्षिणा। यात्रेनिमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने सुशीलकुमार शिंदेंनी हिरेपूर वाड्यात घेतलं दर्शन। आमदार प्रणिती शिंदेही सहभागी। पतंग महोत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या बाजारपेठा सजल्या। विविध आकारातले रंगीबेरंगी पतंगांना मोठी मागणी। जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक पतंग महोत्सव साजरा करण्याचं आवाहन। नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांची अवैध धंद्यांवर कारवाई। 8 दिवसात 80 लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त। ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याप्रकरणी नाशिकच्या खडकी येथे सरपंचाच्या मालमत्तेवर टाच। मालेगाव पंचायत समितीची कारवाई। ग्रामसेवकाच्या वेतनातूनही सुरू केली वसुली। नाशिकच्या चांदवडमध्ये पारंपरिक बोहाडा नृत्याची परंपरा। लहान मुलांनी वेशभूषा साकारत केलं बोहाडा नृत्य। अहमदनगरमध्ये सैनिकी युद्ध सराव संपन्न। अत्याधुनिक शस्त्रांचं प्रात्यक्षिक T-90, T-72 आणि वायुसेनेच्या विमानांचा यामध्ये समावेश। परभणीत मराठा आरक्षणासाठी तरुणांनी संपवलं जीवन। चिठी लिहून गळफास घेत आत्महत्या। सनपुरी गावातली घटना। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजाचं आमरण उपोषण। जात वैधता प्रमाणपत्र सुरळीतरित्या द्या, कोळी समाजाची मागणी। अहमदपूर नगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर धडक। अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू। नंदुरबारमध्ये सलग 3 दिवस मिरची बाजार बंद राहणार असल्यानं शेतकरी हैराण। ढगाळ वातावरण असल्यानं मिरची साठवायची कशी, शेतकऱ्यांसमोर प्रश्न। 4.5 एकरात होणार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा विकास। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर विकास आराखडा सादर। मंदिर विकासासाठी 700 कोटीहून अधिकचा खर्च अपेक्षित। वर्धा नांदेड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। 282 किलोमीटरच्या मार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावं, खासदार रामदास तडस यांची इच्छा। कुंभारी इथल्या रेनगर प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार। 19 जानेवारीला हा दौरा असणार। माजी आमदार नरसय्या आडम यांची माहिती। जिल्हा प्रशासन आणि रेनगर फेडरेशनकडून तयारीला सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।